शिवसह्याद्री ट्रेकर्स आणि भटकंती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पुरंदर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि एक अतिप्राचीन शिवमंदिर पाहणार आहोत, जे सासवड ते कापरहोळे या रस्त्यालगत पुरंदर किल्ल्याच्या शेजारी आणि नारायणपूर रोडला ते मंदिर स्थापन केलेलं आहे। ते आहे चांगावाटेश्वर मंदिर। चला तर मित्रांनो, मग आज आपण चांगावाटेश्वर मंदिर पाहून घेऊ। वाटेश्वर मंदिराकडे जाताना वाटेतच अष्टविनायकांपैकी एक म्हणजे मयुरेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मी पुढे निघालो। समोर जो डोंगर दिसतोय, जो हिरव्यागार गालिचेने नटलेला आहे आणि ढगांमध्ये हरवलेला आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेला किल्ला म्हणजे किल्ले पुरंदर। पुरंदर किल्ला आणि सासवड याच्यामध्ये वसलेले आहे ते म्हणजे कस्तुरबा गांधी मेमोरियल ट्रस्टचे आणि त्यालगतच असलेले चांगावाटेश्वर मंदिर। चांगावाटेश्वर मंदिर हे अतिशय जुन्या अशा हेमाडपंथी आणि यादवकालीन स्थापत्य कला कौशल्याचा एक नमुना। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला खूप सुंदर असा निसर्ग आणि कान्हा नदीचे पात्र आणि कान्हा नदीच्या कडेला हे मंदिर स्थापन केलेलं आहे। मंदिर हे अतिशय उंच अशा चौथऱ्यावर बांधलेले आहे। मंदिरामध्ये जाण्यासाठी घडवलेल्या दगडामध्ये पायऱ्या या ठिकाणी त्या काळी आपल्याला वापरलेल्या दिसतात। मंदिराच्या मुख्य प्रवेशावर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो। मंदिरातील आतल्या बाजूचा देखावा पाहून मन अतिशय तृप्त होते आणि ती कला पाहून, अतुलनीय कला पाहून मनाला समाधान वाटते। मी ज्ञानेश्वर किसनराव साळुंके, राहणार नानापेठ, मी श्री शिवदुर्ग संवर्धनमध्ये कार्यरत आहे आणि ते काम करतो मी। आणि शक्यतो मला यांना हे सांगायचं आहे की हे ज्या लेण्या आहेत ह्या शिसमच्या स्टोनपासून तयार होतात। शिसमचा स्टोन म्हणजे मऊ त्या काळात होता तो, आणि त्या काळामध्ये जे काही रेखीव काम झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात इतक्या दुर्मिळ आहेत की त्याची जर आपण कल्पना केली ना तर इतकं म्हणजे अप्रतिम कला आहे की अख्ख्या पृथ्वी तलावरती तुम्हाला गावणार नाही, इतक्या लेण्या भारी आहेत आपल्या भारताच्या। आणि महाराष्ट्रात तो भरपूर आहे आणि हे फक्त सिसम स्टोनमध्ये आहे। हा स्टोन आहे ना तुम्हाला फक्त भारतामध्येच, महाराष्ट्रात जास्त मिळणार, कारण ह्याचा महत्त्व इतकं भरपूर आहे की तो फक्त काम आपल्या इथेच ह्या महाराष्ट्रात बघायला मिळतं। शाहिस्ती खान ज्या वेळेस चाल करून आला, तर ज्यावेळेस तो चाल करून आला तर त्या शहाण्या माणसानी, आता तुम्ही समजा मूर्ख माणूस तो, तर तो ज्यावेळेस इथं आला तर त्यांनी आपल्या ह्या नंदीदेवाचे जे विटंबना आहे ती कशी केली ते तुम्हाला दाखवते। हे आपले नंदीदेव आणि यांची अवस्था बघा। या अवस्थेवरती तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ही लढाई धर्माचीच होती। धर्माचीच होती आणि ही जोपर्यंत ही पृथ्वीतलावरती मानव आहे तोपर्यंत आम्ही याला माफ करू शकत नाही। आणि त्याच्याबद्दल आम्हाला हे नाही, जो आमच्या ह्याच्या वस्तूला जो हे करतो त्याच्याबद्दल आम्हाला भयंकर म्हणजे मनामध्ये आहे, पण ते आम्ही करू शकत नाही का, तर आम्हाला सारखं वागावं लागतं, म्हणून आम्ही शांत आहोत। जर का आमच्या नंदीदेवाला जर तुम्ही असं करत असाल, आम्ही कुठेही काय केलेलं नाही। हिंदू देवतांबद्दल असलेली श्रद्धा आणि परकीय आक्रमणकर्त्यांबद्दल असलेला राग काकांनी व्यक्त केला, आणि तो साहजिकच आहे, तो कोणालाही होऊ शकतो, कारण एवढी चांगली कला आणि त्याचा विध्वंस करणे हे कोणाच्याही बुद्धीला, मनाला न पटणारेच आहे। असल्यामुळे पूर्ण काम हे सिसम
या दगडामध्ये केलेला आहे. म्हणजे काकांनी सांगितलं सिसम या जातीचा दगड, म्हणजे या दगडाला जे नाव आहे ते सिसम असं नाव दिलेलं आहे. मंदिरामध्ये खूप बारीक असं कोरीव काम झालेलं आहे. प्रत्येक दगडावर नक्षी, फूल, देवता तसेच प्राणी पक्षी यांचं पूर्ण कोरीव काम केलेलं आपल्याला आढळते. जसा समोरचा दगड असेल तसाच त्याच्या समोरचा दगड त्याच मापाचा, त्याच उंचीचा, त्याच आकाराचा आणि त्याच कलेचं जशाचं तसं काम केलेलं आपल्याला आढळतं. प्रत्येक दगडावरची कला पाहून, ही अतुलनीय कला पाहून आश्चर्यच वाटणार. महाराष्ट्रामध्ये अशी क्वचित काही मंदिरे आहेत जी हेमाडपंथी आणि यादवकालीन आहेत. ती क्वचित अशी काही मंदिरे आहेत जी सध्या सुस्थितीत म्हणजे चांगल्या स्थितीत आपल्याला आढळतात. त्यातील एक म्हणजे चांगावटेश्वर हे मंदिर. चांगावटेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रथम नंदी विराजमान झालेले आपल्याला आढळतात. नंदी महाराजांवर केलेली कलाकृती ही खूप पाहण्यासारखी आहे. नंदीचा आकार हा खूप मोठा आहे आणि प्रशस्त आहे. सध्या श्रावण महिना असल्यामुळे मंदिरामध्ये फुलांची सजावट केलेली आहे. नंदी महाराजांच्या वरचा दगडाचा घुमट आणि त्यावर केलेले नक्षीकामही या ठिकाणी आपल्याला पाहायला आढळते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला फरशी म्हणून जुन्या काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये आपल्याला कोरीव दगडामध्ये म्हणजे घडवलेल्या दगडामध्ये फरशीचा म्हणून वापर केलेला आहे अशी दिसून येते. मुख्य गाभाऱ्यामध्ये जायच्या अगोदर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मी मध्य गाभारा म्हणजे मधल्या सभा मंडपामध्ये प्रवेश केला आणि मधल्या सभा मंडपामधील जो नजारा आहे, जो ज्योतीच्या खांबांवरती केलेले कोरीव काम आणि प्रशस्त जागा आणि अंतराळामध्ये कोरलेलं दगडावरती कोरलेलं कासव यांचं दृश्य पाहून आश्चर्यच वाटले. श्रावण महिना असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसून येते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये म्हणजे गर्भगृहामध्ये भाविकांची गर्दी तसेच अभिषेक या ठिकाणी आपल्याला पाहायला आढळतात. आणि मुख्य गाभाऱ्याच्या समोरच्या बाजूला दगडांवरती म्हणजे ज्योतीच्या दगडांवरच्या खांबांवरती काही देवदेवता कोरलेल्या आहेत, त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मंदिरामध्ये फोटो शूटिंग तसेच मुख्य गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ करण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे आपण आतमधला व्हिडिओ घेतला नाही, परंतु बाहेरूनच आरशामध्ये आपल्याला शंभू महादेवांनी दर्शन दिले. पिंडीचा आकार हा आतमधल्या बाजूला खोलगट आहे. तसेच मंदिराच्या चारही बाजूंचा परिसर हा खूप निसर्गरम्य, स्वच्छ, अतिशय देखणा, निसर्गाने नटलेला असा आहे. मंदिराच्या शेजारूनच वाहणाऱ्या कारा नदीचं म्हणजे कारामाईचं पात्र आपल्याला पाहायला आढळतं. या व्हिडिओमध्ये आपण चांगावटेश्वर या मंदिराचं दर्शन घेतलं आहे. मी या व्हिडिओमध्ये आपणाला हे मंदिर कसं वाटलं हे नक्की सांगा.